तर थेट जाणार आहोत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरती, जिथे उद्धव ठाकरे दाखल होत आहेत आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपल्याला एकत्रित आलेले पाहायला मिळते। सध्या इथे दृश्य बघतोय, उद्धव ठाकरे हे आता दाखल झालेले आहेत आणि त्या पाठोपाठ आता राज ठाकरे हे इथे येतात का हे पाहावं लागेल। तेही इथे येतील आणि एकत्रित अभिवादन केलं जाईल असं सांगितलं जात होतं। मात्र सध्या आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे या ठिकाणी पोहोचलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते दाखल झालेले आहेत अभिवादन करण्यासाठी, म्हणून सध्या तिथे उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। मोठा शिवसैनिकांचा गराडा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे पोहोचलेले आहेत। सहकुटुंब संपूर्ण परिवारासह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे हे सध्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून सर्व कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे। तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी कट्टर समर्थक असणारे सर्व जुने जाणते शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी माजी महापौर महादेव देवळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मृतीस्थळावरून थेट दृश्य आपण बघतोय, दादरमधील स्मृतीस्थळावरची ही दृश्य आहेत। अधिक माहिती आपल्याला देत आहेत जुई जाधव या ठिकाणी उपस्थित आहे। जुई, स्वतः आता उद्धव ठाकरे तर इथे दाखल झालेले आहेत, राज ठाकरे सुद्धा येणार असं कळत होतं, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 13वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाकरे कुटुंब हे शिवतीर्थावर येत असतं। बाळासाहेबांचं जिथे स्मृतीस्थळ आहे तिथे अभिवादन करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह दाखल झाले आहेत। रश्मी ठाकरे आहे, सोबत आदित्य ठाकरे हे देखील आहे तिथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी। अशी माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे की राज ठाकरे हे देखील थोड्याच वेळामध्ये त्यांच्या कुटुंबासकट इथे येणार आहे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी। खरंतर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब थोडा वेळ शिवसैनिकांमध्ये बसतं। इथे बाजूला जो स्टेज बांधला आहे, बसण्यासाठी आसन दिलं आहे, तिथे ते बसतात, शिवसैनिकांसोबत संवाद साधतात। खरंतर याच वेळामध्ये राज ठाकरे इथे येणार आहेत तशी देखील माहिती मिळते, परंतु अजूनही राज ठाकरे त्यांच्या घरी आहेत, निघालेले नाहीत। त्यामुळे सगळ्यांची प्रतीक्षा आहे की राज ठाकरे हे कधी येतात। त्यांचा बऱ्याच वर्षानंतर म्हणजे राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्यानंतर आणि किंबहुना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच वेळ असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही दोघेही एकत्र इथे शिवतीर्थावर स्मृतीस्थळ बाळासाहेबांचे तिथे येतील आणि अभिवादन करतील। मात्र उद्धव ठाकरे आले आहेत, आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की राज ठाकरे कधी येणार आहे त्याची। खरं तर दोघेही भाऊ आता एकत्र आले आहेत, दोघांकडूनही प्रतिक्रिया दिली जात आहेत की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। बाळासाहेब ठाकरेंची देखील हीच इच्छा होती, असं वरिष्ठ शिवसैनिकांचं म्हणणं आहे की दोन बंधूंना त्यांना एकत्र बघायचं होतं। दोन बंधू आता एकत्र तर आलेच आहेत आणि आता इथे स्मृतीस्थळावर देखील आपल्याला पाहायला मिळतंय की उद्धव ठाकरे तर आलेच आहेत, राज ठाकरे देखील आता प्रतीक्षा होत आहे। अभिवादन करून झालं आहे आणि आता अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे आपण पाहतोय की जे कोण शिवसैनिक इथे आले, त्यांचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यासोबत इथे संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि त्याबरोबर आपण बघतोय जुई की वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन आज दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज काही विशेष कार्यक्रम शिवसेना ठाकरे गटाकडनं, त्याबद्दल काही अधिक माहिती? अगदीच, आज बाळासाहेबांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम शिवसैनिकांकडून घेतले जातात। आज जर आपण पाहिलं तर मग भव्य असं रक्तदान शिबिर देखील आहे। त्यामुळे आपण पाहतो की रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं आणि त्यामुळे या अनुषंगाने शिवसैनिकांकडून हे रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं आहे। इथे त्या स्मृतीस्थळा शेजारी रक्तदान शिबिराचं आयोजन इथे खरं तर करण्यात आलं। आपण पाहतोय की अभिवादन करून झाल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांसोबत जाऊन बसतायत आणि संवाद साधतायत। मात्र विविध कार्यक्रमांचं आयोजन जर म्हणशील तर मग अनेक ठिकाणी अन्नदान देखील आहे। मात्र सगळ्यात मोठा कार्यक्रम जो घेतला जाणार आहे तो म्हणजे की रक्तदानाचा कार्यक्रम आहे, जो शिवसैनिकांकडून घेतला गेला आहे। इथे शिवसेनेच्या शेजारी इथे स्टॉल बांधला गेला आणि तिथेच रक्तदान शिबिराचं आयोजन देखील आता करण्यात आलं। त्यामुळे हा एक प्रमुख आणि भव्य दिव्य कार्यक्रम असा ह्या स्मृती दिनानिमित्त शिवसैनिकांकडून आयोजित केला गेला आहे।
प्रज्ञा. नक्कीच जुई, सध्या आपण बघतोय की उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह आता सहित निघालेले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी स्वतः राज ठाकरे कधी येणार आहेत याबद्दलची काही माहिती कळू शकलेली आहे का अभिवादन करण्यासाठी? वेळेला राज ठाकरे इथे येणार होते अशी माहिती मिळणार होती. मात्र राज ठाकरे अजूनही त्यांच्या घरी आहेत. शिवतीर्थ अगदी लागूनच आहेत स्मृतीस्थळाजवळ. त्यामुळे राज ठाकरे मात्र अजूनही घरी आहेत. त्यामुळे जर यायचं असेल तर राज ठाकरे आता थोड्या वेळातच त्यांच्या घरून निघतील आणि अगदी हाकेच्या अंतरावर त्यांच्या घरापासून एक स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे राज ठाकरे अवघ्या काही मिनिटातच इथे पोहोचतील. मात्र जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार अजूनही राज ठाकरे त्यांच्या घरीच आहेत. 11 वाजताची वेळ त्यांच्याकडून देण्यात आली होती की ते येतील कदाचित, मात्र अजूनही ते आलेले नाही. त्यामुळे आता इथे केवळ त्यांचीच प्रतीक्षा जी आहे ती सगळ्यांना लागून राहिली आहे. उद्धव ठाकरे हे दरवर्षी म्हणजे खरं तर इथे येतात, अभिवादन करतात आणि जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिकांसोबत संवाद साधतात. तसंच त्या पंडालमध्ये बसून शिवसैनिकांसोबत संवाद साधतायत कुटुंबियांसोबत. मात्र आता सगळ्यांना इथे जे जमले आहेत त्यांना प्रतीक्षा आहे कधी एकदा राज ठाकरे येत आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच इथे या स्मृतीस्थळाजवळ एकत्र येऊन अभिवादन करतायत त्याची. प्रज्ञा. नक्कीच. आणि सध्या आपण ही थेट दृश्य बघतोय जुई की स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. मात्र सध्या तेजस ठाकरे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आदित्य ठाकरे हे आहेत. रश्मी ठाकरे यांनी सुद्धा नुकतंच अभिवादन केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरनं ही थेट दृश्य आपण बघतोय. पुढे काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन जुई करण्यात आलेलं आहे का? ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाईल अशा स्वरूपात काही कार्यक्रम आहेत का? खरं तर जे कार्यक्रम बाळासाहेबांच्या या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित केले जातात ते सर्व कार्यक्रम हे जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून आयोजित केलं जातं. मात्र उद्धव ठाकरे हे खरं तर इथून म्हणजे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे तिथूनच थेट मातोश्रीच्या दिशेने रवाना होतात. उद्धव ठाकरे कुठल्याही कार्यक्रमांना सहभागी त्यांची प्रत्यक्षरित्या ते होत नाहीत. मात्र आपण इथे पाहतोय की उद्धव ठाकरे आता इथे आले आहेत अभिवादन करण्यासाठी. तर दुसरीकडे शिवसैनिकांतर्फे जो कार्यक्रम आहे रक्तदान शिबिराचा ते आयोजित केले गेले आहे त्याची देखील माहिती उद्धव ठाकरे आवर्जून घेतात की नेमकं किती प्रमाणामध्ये रक्तदान झालं आहे आणि जे शिवसैनिक याचं या कार्यक्रमाचं आयोजन करतात त्याचं देखील अभिनंदन उद्धव ठाकरे आवर्जून करतात. मात्र उद्धव ठाकरे स्वतः कुठल्याही कार्यक्रमात जात नाही किंवा जनतेशी ते संवाद साधत नाही. इथून अभिवादन करून ते आपल्या कार्यकर्त्यांशी आपल्या आमदारांशी खासदारांशी संवाद साधून ते थेट रवाना होतात. ते म्हणजे मातोश्रीच्या दिशेने. इथं जे शिवसैनिक आहेत ते हा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा असेल किंवा अन्नदान असतील कार्यक्रम ते कार्यक्रम आयोजित करत असतात आणि प्रत्येक वेळी माहिती जी आहे ती उद्धव ठाकरे हे त्यांच्या जे शाखा प्रमुख असतील किंवा जे विभाग प्रमुख असतील त्यांच्याकडून सतत घेत असतात. मात्र स्वतः उद्धव ठाकरे कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही, केवळ आढावा ते प्रत्येक कार्यक्रमाचा घेत असतात. आणि सध्या ही दृश्य बघतोय चंदूमामा या ठिकाणी उपस्थित आहेत जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत आणि त्यांच्याशी सध्या ते संवाद साधताना आपण पाहतोय. स्मृतीस्थळावरनं ही थेट दृश्य आहेत. एकीकडे जुई आपण बघतोय चंदूमामा यांची अतिशय महत्त्वाची त्यांची इच्छा होती की या दोघांनी भावांनी एकत्र यावेत, त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत होते आणि अर्थातच हे प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर प्रचंड समाधान आनंद त्यांनी व्यक्त केलेला होता आणि आता याच चंदूमामांशी ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जुई, आपण पाहतोय की चंदूमामा हे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा आहेत आणि या आधीपासूनच म्हणजे जेव्हापासूनच चर्चा होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार तेव्हापासूनच चंदूमामा हे अनेक वेळा त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवले आहे की ही इच्छा होती त्यांची देखील आणि बाळासाहेबांची की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे. त्यांनी देखील अनेक वेळेला माध्यमांसमोर विनवण्या केल्या की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे. ज्या वेळेला पहिल्यांदा म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले होते तेव्हा देखील त्यांनी आनंदाची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर जेव्हा शिवतीर्थ इथे जो दीपोत्सव कार्यक्रम असतो मनसेतर्फे तेव्हा उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळेला देखील आपला चंदूमामा हे त्यांच्या सोबत दिसले होते. अनेक लग्न कार्यांमध्ये चंदूमामा हे त्यांच्या सोबत दिसतात आणि आज तिथे पुण्यतिथी आहे तिथे देखील चंदूमामा हे त्यांच्या सोबतच आहेत. अशी माहिती मिळते की राज ठाकरे हे देखील इथे येणार आहेत आणि चंदूमामा हे इथे दाखल झाले आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर एकत्रित एका कार्यक्रमात दिसले आहेत तेव्हा तेव्हा चंदूमामा हे देखील तिथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यानुसार चंदूमामा इथे आले आहेत. जी माहिती आता आपल्यापर्यंत मिळते प्रज्ञा त्या माहितीनुसार राज ठाकरे त्यांच्या घरून
रवाना झाले आहेत शिवतीर्थ इथून आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे देखील इथे येणार आहेत शिवतीर्थ इथे अभिवादन करण्यासाठी। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थ इथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आपल्याला अभिवादन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करताना पाहायला मिळणार आहेत। चंदू मामा हे देखील येते। त्यामुळे जेव्हा जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेत, भले कुठल्या कार्यक्रमासाठी असो, चंदू मामा हे कायमच तिथे राहिले आहेत त्या दोन्हीही त्यांच्या भाच्यासोबत। आणि आता देखील थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे इथे दाखल होणार आहेत। त्यामुळे त्या देखील क्षणी चंदू मामा हे दोघांसोबतच इथे उपस्थित आहेत, म्हणजे त्यांच्या दोन्ही भाच्यांसोबत इथे उपस्थित राहिले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच। आणि थोड्याच वेळात आता आपण बघतोय की इथे राज ठाकरे पोहोचणार असं कळतंय आणि सध्या चंदू मामा हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। मात्र जुई आपण बघतोय की गेल्या काही वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात या स्मृतीस्थळावरती राज ठाकरे हे इथे किती वेळेला आलेले आहेत याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का, की पहिल्यांदाच आता ते असे दोघांच्या समक्ष एकत्र येणार आहेत? खरं तर सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे हे स्मृती स्थळ बांधलं गेलं होतं। मात्र तेव्हापासून म्हणजे याच छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर खरं तर ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि आपण इथे पाहतोय की संदीप देशपांडे इथे दाखल झाले आहेत, जे मनसेचे नेते आहेत आणि मुंबईचे विभाग प्रमुख मुंबई अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे, ते इथे दाखल झाले आहेत। म्हणजे राज ठाकरे देखील थोड्याच वेळात इथे येणार अशी माहिती आहे। मात्र त्याआधी मनसेचे जे नेते आहेत ते इथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। आणि ज्या प्रश्नाचं उत्तर मी मगाशी देत होती त्या प्रश्नाकडे येते की 13 वर्षांआधी खरं तर हे दोन बंधू एकत्र बाळासाहेबांचं निधन झालं होतं त्यावेळेला एकत्रित आले होते। मात्र आता 13 वर्षानंतर प्रथमच हे दोन्ही बंधू एकत्र, किंवा राज ठाकरे हे प्रथमच इथे येत आहेत स्मृतीस्थळाच्या इथे खरं तर बाळासाहेबांचं जिथे स्मृतीस्थळ आहे तिथे 13 वर्षांमध्ये कधीही राज ठाकरे खरं तर इथे आले नव्हते अभिवादन करण्यासाठी। असं वाटलं होतं अनेक वेळेला की जेव्हा बाळासाहेबांची पुण्यतिथी होती त्यावेळेला की राज ठाकरे येतील आणि अभिवादन करतील। उद्धव ठाकरे हे गेल्यानंतर त्यांच्या पश्चात मात्र तसं कधीही झालं नाही, राज ठाकरे इथे आले नव्हते। 13 वर्षांमध्ये हे प्रथमच असं होतंय की राज ठाकरे इथे येऊन स्मृतीस्थळावर अभिवादन करणार आहेत। आणि त्या क्षणी दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येऊन इथे स्मृतीस्थळावर अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। 13 वर्षांमध्ये पहिल्यांदा कसं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रज्ञा, नक्कीच त्यामुळे हा अर्थातच विशेष अशा स्वरूपाचा योग असणार आहे की तब्बल 13 वर्षांनी राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते अभिवादन करतील। मात्र सध्या आपण बघतोय उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चंदू मामा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। रश्मी ठाकरे यांनी सुद्धा अगदी थोड्या वेळापूर्वी इथे अभिवादन केलेलं होतं। तसंच आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। मात्र हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे ठाकरे कुटुंबियांसाठी, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर याच ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्याच वेळेला हे दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले। आता मात्र तब्बल 13 वर्षांनी आपण या स्मृतीस्थळावरती हे दोघेही बंधू एकत्रित पाहायला मिळतील। ही थेट शिवतीर्थावरची दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत। आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय राज ठाकरे हे देखील अगदी हाकेच्या अंतरावरती राहतात। खरं तर शिवाजी पार्कच्या अगदी समोरच त्यांचं घर आहे, मात्र मागच्या बाजूनं ते निघालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये ते दाखल होतील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते पोहोचतील। तर एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते सध्या तिथे बसलेले आहेत आणि दुसरीकडे आता राज ठाकरे रवाना होतानाची ही दृश्य आपण बघतोय। शिवतीर्थावरनं राज ठाकरे निघालेले आहेत आणि तब्बल 13 वर्षांनी ते या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करणार आहेत। अनेक किस्से ते आपल्या काकांसंदर्भात वारंवार सांगत असतात, त्यांच्या बोलण्यातनं वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख होत असतो आणि आता थेट 13 वर्षांनी त्यांच्या स्मृतीस्थळावरती ते जाणार आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू हे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळतील या स्मृतीस्थळावरती। अर्थातच हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण ज्याची वाट हे प्रत्येक शिवसैनिक पाहत होता की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि दोघांनी एकत्रित येत मराठी जनांचा विचार करावा। मुंबईतील मराठी माणसाचा विचार हा या दोघांच्या वतीनं होईल आणि अर्थातच मराठी माणसाची होणारी गळचेपी जी आहे
किती दूर केली जाईल यासाठीचे प्रयत्न हवेत अशी अपेक्षा वारंवार व्यक्त केली जात होती आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे हे देखील आता इथे पोहोचलेले आहेत। स्मृतिस्थळाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। राज ठाकरे दाखल झालेले आहेत। बाळा नांदगावकर सुद्धा सोबत आहेत। नितीन सरदेसाई हे देखील राज ठाकरे यांच्या सोबत स्मृतिस्थळावरती दाखल होतानाची ही दृश्य आहेत। थोड्या वेळापूर्वी संदीप देशपांडे हे देखील इथे आलेले होते आणि त्यानंतर आता राज ठाकरे तब्बल 13 वर्षांनी आपण बघतोय स्मृतिस्थळावरती दाखल होत आहेत। उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आहेच थांबलेले आहेत आणि चंदू मामा हे सुद्धा या ठिकाणी आहेत। जेव्हा जेव्हा हे दोन्ही बंधू एकत्र येतात तेव्हा आपल्याला चंदू मामा हे तिथे उपस्थित असलेले पाहायला मिळतात। चंदू वैद्य हे खरं तर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जसा हा दुरावा आला तेव्हापासून हे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होते। मात्र या प्रयत्नांना आता कुठेतरी मूर्तरूप येताना पाहायला मिळते आणि त्यानंतर चंदू मामा हे सध्या इथे उपस्थित आहेत आणि राज ठाकरे हे देखील अभिवादन करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे सध्या आपण बघतोय एकत्रित राज ठाकरे हे देखील अभिवादन करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। सोनचाफ्याच्या फुलांचा हार या ठिकाणी अर्पण केला जातोय आणि त्यानंतर अभिवादन केलं जाईल। थेट स्मृतिस्थळावरनं आपण ही दृश्य बघतोय। राज ठाकरे यांनी अभिवादन केलेलं आहे। तब्बल 13 वर्षांनी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर अनेक आठवणी बाळासाहेब ठाकरेंच्या आणि खास करून आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मधला एक अतिशय समान धागा समान दुवा म्हणजे व्यंगचित्र अतिशय उत्तम दोघेही व्यंगचित्रकार आणि ही कला मी माझ्या काकांकडूनच अवगत केलेली आहे हे वारंवार राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। आणि अर्थातच राजकारणातले जे मुख्य धडे गिरवायला सुरुवात केली ती याच काकांच्या अधिपत्याखाली हे सुद्धा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रातले लोक जाणतात आणि तब्बल 13 वर्षांनी आपण बघतोय राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरती त्यांनी अभिवादन केले आणि त्यानंतर ते इथून आता निघतानाची दृश्य आहेत। मात्र आता हे दोघे बंधू कदाचित एकत्र बसतील आणि त्यानंतर दोघांमध्ये आपल्याला चर्चा होताना सुद्धा पाहायला मिळेल। एक छोटेखानी अशा स्वरूपाचा आपण बघतोय। इथे एक मंडप टाकण्यात आलेला आहे। तिथे उद्धव आणि राज एकत्र आलेले आहेत आणि चंदू मामा हे सुद्धा या ठिकाणी आहेतच। हाताला काहीतरी छोटीशी दुखापत झालेली आहे राज ठाकरे यांच्या आणि सध्या या दोघांमधला आपण बघतोय की राजकीय दृष्ट्या वाढत असलेली या दोघांची एकजूट ही अतिशय महत्त्वाची आहे राजकारणातील। अधिक माहिती आपण घेणार आहोत जुई जाधव हिच्याकडनं। जुई, दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि अर्थातच यापूर्वी सुद्धा अनेकदा एकत्र येण्याचे असे क्षण पाहायला मिळालेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेला। परंतु अगदी बरोबर म्हणालीस की गेल्या काही महिन्यांमध्ये जनतेला असे अनेक क्षण पाहायला मिळाले आहेत जिथे ठाकरे बंधू हे एकत्रित एकाच मंचावर पाहायला मिळाले आहेत। परंतु छत्रपती शिवाजी महाराज बाग इथलं ते स्मृतिस्थळ आहे बाळासाहेब ठाकरे यांचं, त्या स्मृतिस्थळावर प्रथमच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। खरं तर 13 वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं 17 नोव्हेंबर रोजी, त्या दिवशी दोन्हीही बंधू एकत्रित या दिवशी या ठिकाणी खरं एकत्र पाहायला मिळालं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं। मात्र त्यानंतर आता तब्बल 13 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित इथे पाहायला मिळत आहेत। हे स्मृतिस्थळ आहे। 13 वर्षांमध्ये कधीही राज ठाकरे इथे आले नव्हते। खरं तर स्मृतिस्थळ इथे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे। त्या निवासस्थानावरून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत। मात्र कधीच राज ठाकरे इथे आले नव्हते 13 वर्षांमध्ये। परंतु आता प्रथमच जेव्हा ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत, त्या एकत्रित आल्यानंतर राज ठाकरे इथे आले आहेत स्मृतिस्थळावर इथे अभिवादन करण्यासाठी। मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या दोघांना एकत्रित आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला होता सगळ्यात जास्त ते म्हणजे संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत ते इथे नाहीत।
अवघ्या काही वेळा आधी संजय राऊत हे इथे येऊन गेले होते. मात्र या दोघांना एकत्र इथे पाहण्यासाठी संजय राऊत हे इथे नाही, ते इथून रवाना झाले हॉस्पिटलच्या दिशेने. परंतु संजय राऊत यांचा एक मोलाचा वाटा या दोन भावंडांना एकत्रित आणण्यामध्ये फार आधीपासूनच राहिला आहे. परंतु तब्बल 13 वर्षानंतर हा योग आला आहे की दोन्ही ठाकरे बंधू स्मृतीस्थळावर एकत्रित बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमले. दोघांनी एकत्रित बाळासाहेबांना अभिवादन केलं. खरं तर युती दोघांची आपण पाहतोय की दोघांनी जाहीर केले, दोघंही वारंवार म्हणले की आम्ही एकत्रित आलो एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे आता 13 वर्षांनी ही युती त्यांची इथे स्मृतीस्थळावर देखील पाहायला मिळते. अनेक जे वरिष्ठ शिवसैनिक आहेत, जुने शिवसैनिक आहेत, त्यांनी देखील सांगितलं होतं की बाळासाहेबांची इच्छा होती दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित राहावं. यासाठी चंदू मामा ज्यांनी वारंवार ही इच्छा बोलून दाखवली आहे त्यांनी ते देखील आता उपस्थित. आणि ही जी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आहे ती इच्छा कुठेतरी आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथे 13 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित अभिवादन करताना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पाहायला मिळत आहेत. जे तमाम शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, मराठी बंधू आहेत, त्यांची जी इच्छा होती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची, ती इच्छा आज इथे या स्मृतीस्थळावर, तर अनेक वेळा दोघं एकत्रित आलेत, मात्र या ठिकाणी प्रथमच दोघं एकत्रित आलेत. त्यामुळे ही जी इच्छा होती ती खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालेली आहे असं म्हणायला हरकत सतत करू शकत नाही. प्रज्ञा, नक्कीच जुई, आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आपण बघतोय आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आणि खास करून मुंबई पालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे आणि दुसरीकडे हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. राष्ट्रवादी देखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे आता आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं जे बळ आहे ते ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीनं सुद्धा या वारंवार होणाऱ्या भेटी महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि मुंबईला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे ठाकरे बंधू कशा पद्धतीनं करतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहेच. अगदीच प्रज्ञा, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने एकला चलोरेचा नारा दिला आहे. म्हणजे ज्या 227 जागा आहेत त्या 227 जागा काँग्रेस या एकट्याने लढणार आहेत, स्वतंत्रपणे लढणार आहेत. मनसे पक्षाची एंट्री महाविकास आघाडीमध्ये, किंबहुना मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत विलीन खरं तर एकत्रित आल्यानंतर काँग्रेसने आधीपासूनच काढता पाय घ्यायचा विचार केला. मात्र आता अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाने घोषित केलं आहे की आम्ही मनसेसोबत जाऊ शकत नाही, आम्ही एकटे लढू. त्यानंतर एक नवीन समीकरण कदाचित या महाराष्ट्राला किंवा मुंबईला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. ते समीकरण म्हणजे मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष. त्यामुळे एक नवी दिशा महाराष्ट्राला किंबहुना मुंबईला देण्यासाठी हे तिन्ही सज्ज झाले आहेत. आपण पाहतोय की ठाकरे ब्रँड हा आधीपासूनच खरं तर सुरू झाला होता. ठाकरे ब्रँडचा नारा आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँड आपल्याला ते शिवतीर्थावर पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग मुंबईला विशेष म्हणजे मराठी माणसांना हे दोन्ही बंधू एकत्रित काय देतात किंवा काय देऊ शकतात याचीच अपेक्षा करतात. कारण का मराठी मुद्द्यावरून, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी हे दोन बंधू एकत्र आलेत. त्यामुळे मराठी माणसाला, मराठी जनतेला मुंबईमधल्या, महाराष्ट्रामधल्या हे दोन बंधू एकत्र काय देणार हे खरं तर सगळ्यांना अपेक्षा आहे या दोन बंधूंकडून की काहीतरी मोठं द्यावं मराठी माणसाला, मुंबईकरांना. आणि त्यासाठी निश्चितच हे दोन्ही बंधू एकत्रित आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत शरद पवारांची देखील साथ आहे. त्यामुळे निश्चित एक नवीन समीकरण मुंबईकरांना येत्या महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला निश्चितच मिळणार आहे. प्रज्ञा, नक्कीच, आणि या समीकरणाकडनं अपेक्षा सुद्धा वाढलेल्या असणार आहेत. कारण एखादी मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता जी आहे ती कायम राखण्याचा प्रयत्न यापूर्वीपासूनच ठाकरेंचा आहेच. आणि शिवसेना आणि एकीकडे भाजप एकत्रितरित्या 25 वर्ष हे कायमच राहिलेले आहेत, कायमस्वरूपी महापालिकेवरती झेंडा फडकवत राहिलेले आहेत. मात्र आम्ही 25 वर्ष युतीमध्ये सडवली असं म्हणत वारंवार स्वतः उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केलेली आहे. आणि आता तशा स्वरूपाचा पवित्रा हा राज ठाकरे यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. आगामी काळामध्ये या दोघांची भाषणं, त्याबरोबरीनं कसा नेमका रोडमॅप असणार आहे मुंबईसाठीचा यावरती सगळ्यांचं लक्ष केंद्रित असेल. आगामी काळातल्या बैठकांचं सत्र सुद्धा खरंच वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. याबद्दल काय अधिक माहिती? सध्या खरं तर गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेची सत्ता म्हणजे शिवसेना जेव्हा एक होती तेव्हा सत्ता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची होती. त्यांच्यासोबत भाजप देखील सहभागी होता सत्तेमध्ये, भाजप देखील वाटेकरी होता. मात्र महापौर हा कायम शिवसेनेचाच बसला आहे, त्यांचे नगरसेवक जास्त असल्यामुळे. मात्र आपण पाहतोय की आता
शिवसेनेचं विभाजन झालं आहे. एका शिवसेनेचे 2 पक्ष झाले आहेत, 2 गट झाले आहेत. त्यामुळे बहुतेक नगरसेवक हे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले आहेत आणि जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही नगरसेवक आहेत ते त्यांच्यासोबत आहेतच. मात्र आता इथे मत विभाजित देखील होण्याची भीती आहे, कारण का आता ठाकरेंसमोर हे मोठं आव्हान राहणार आहे की जी सत्ता त्यांनी गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर टिकवून ठेवली आहे ती सत्ता त्यांना अजूनही यापुढे कायम टिकवून ठेवायची आहे. हे एक मोठं आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे आणि त्यामुळे तर आता जी मतं विभाजित होण्याची भीती आहे, म्हणजे जे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहे ते शिवसैनिकांची मतं एकनाथ शिंदेना पडली तर मग उर्वरित ठाकरे गटाची जी मतं आहे ती त्यांना पडणारच आहेत. मात्र आता राज ठाकरे यांच्यासोबत आल्याने जी मराठी मतं राज ठाकरेंची आहेत, जी मतं राज ठाकरेंच्या मनसैनिकांची आहेत ती देखील आता अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जाणार आहेत आणि ही त्यांची जी मतं आहे ती आपापसात विभाजित देखील केली म्हणजे त्यांच्यासोबतच एकत्रित राहणार आहेत. त्यामुळे खरं तर जी चिंता आणि आता जी तारेवरची कसरत उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा झेंडा कायम शाबूत ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांना करावं लागणार आहे. दुसरीकडे महायुती देखील भक्कमरित्या ह्या मैदानात या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल आणि अजितदादा असतील, तिघांनीही एकत्रित लढायचा निर्णय घेतला आहे. पाठिंबा तिघांनी एकत्र दिला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांची जी मतं आहेत ती देखील त्यांच्याकडे इंटॅक्ट राहणार आहेत. परंतु आता ही जी मतं आहेत दोन्ही ठाकरे बंधूंची किंबहुना मराठी माणसांची ती यांना कितपत पडतायत आणि यांना तो गड जो आहे मुंबई महानगरपालिकेचा तो कायम ठेवता येणार आहे का, हेच आगामी काळामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रज्ञा, नक्कीच जुई. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय सध्या इतक्या वर्षांनी म्हणजे तब्बल 13 वर्षांनी राज ठाकरे हे स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांनी अभिवादन केलेलं आहे. त्यामुळे हा एक वेगळ्या स्वरूपात आपण बघतोय की दोन्ही बंधूंचं पुन्हा एकदा एकत्र येणं हे महाराष्ट्राला या निमित्तानं पाहायला मिळालंय. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं जागा वाटपाचा असणार आहे आणि त्यात मात्र कशा पद्धतीनं वाटाघाटी केल्या जातात यावरती सगळ्यांचं लक्ष असेल. आता आपण बघतोय हे सगळेजण निघालेले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उभे राहिलेले आहेत. वहिनींशी सुद्धा संवाद साधलेला आहे राज ठाकरे यांनी आणि त्यानंतर आता राज ठाकरे इथून निघतानाची ही दृश्य आपण बघतोय. जोही काही विशेष कार्यक्रम राज ठाकरे यांच्या वतीनं किंवा मनसे पक्षाच्या वतीनं काही करण्यात आलेला आहे का, त्याबद्दल काही अधिक माहिती? अद्यापही अशी कुठली माहिती आपल्यापर्यंत नाही प्रज्ञा की विशेष कार्यक्रम मनसेकडून आयोजित करण्यात आला आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त. मात्र आपण पाहतोय की राज ठाकरे नक्कीच थोडंसं तुला थांबवते, मुख्यमंत्री बोलतायत.